नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. असेच आपले सहकार्य असावे ही अपेक्षा करून मी माझ्या पुढच्या भागाला सुरुवात करतो. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग 15वा सेवा उत्पादन अमृत्यू उत्पादनाची कमाल मर्यादा 14 लाखावरून 20 लाख वाढविणे. मुंबई खंडपीठाच्या नागपूर उच्च न्यायालयाचा निर्णय 1/1/2016 ते 31/8/2024 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास लाभ. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 1/3/1990 1/1/16 नंतर सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा उत्पादनाची मृत्यू उत्पादनाची कमाल मर्यादा ₹7 लाख वरून 1/1/16 पासून ₹14 लाख करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 10/10/2024 अन्वये जे कर्मचारी दिनांक 1/9/2024 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त किंवा सेवेत असल्यामुळे मयत झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी सेवा उत्पादनाची मृत्यू उत्पादनाची कमाल मर्यादा 14 लाखावरून ₹20 लाखपर्यंत वाढवण्यात आली. परंतु या शासन निर्णयाला मुंबई खंडपीठाच्या नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. याचिकेत 1/1/16 ते 31/8/2024 दरम्यान सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना ₹20 लाखांची कमाल मर्यादा लागू करावी अशी मागणी करण्यात आली. न्यायमूर्ती श्री अनिल किलोर व श्री रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करीत तसे निर्देश शासनाला देण्यात आले आहे. यामुळे 1/1/16 ते 31/8/2024 दरम्यान सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसदार कुटुंबास सेवा उत्पादन मृत्यू उत्पादनाच्या फरकाची रक्कम मिळणार आहे. समजा न्यायालयाच्या आदेशानुसार जर महाराष्ट्र शासनाने तसा शासन निर्णय जारी केला तर त्याचा लाभ कोणाला होईल ते आता बघूया. जे शासकीय कर्मचारी 1/1/16 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेले आहेत व त्यांची सेवा कमीत कमी 33 वर्ष झाली आहे व त्यांचे शेवटचे वेतन ₹84,900 व त्यापेक्षा अधिक आहे त्या सर्वांना उत्पादनाच्या फरकाची रक्कम मिळणार आहे. कशी ती पाहूया. आपण पहिल्यांदा माझा चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तसेच पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता तो शेवटपर्यंत पहा. समजा अबक हे दिनांक 1/1/16 रोजी सेवानिवृत्त झाले व त्यांचे शेवटचे वेतन ₹84,900 होते व त्यांची सेवा 33 वर्षापेक्षा जास्त झाली आहे तर त्यांना सेवा उत्पादनाचा फरक किती मिळेल? ₹84,900 भागिले 4 बरोबर 21,225 गुणिले 66 बरोबर 14,850. यापैकी 14 लाख यापूर्वी प्राधिकृत झाले असेल तर त्यांना ₹850 एवढा सेवा उत्पादनाचा फरक मिळेल. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचे शेवटचे वेतन ₹84,900 ते ₹2.20 लाख दरम्यान असेल त्यांना ₹850 ते ₹6 लाख दरम्यान सेवा उत्पादनाचा फरक मिळेल. त्यासाठी त्यांनी काय करावे? शासकीय कर्मचारी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत त्या कार्यालय प्रमुखांकडे अर्ज करावा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालय प्रमुख शहानिशा करून उत्पादनाचा फरक प्राधिकृत करण्यासाठी AG ऑफिसकडे सदर अर्ज पाठवून देईल. जे शासकीय कर्मचारी 1/1/16 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर कालांतराने मयत झाले असतील त्यांच्या वारस कुटुंबाने सेवा उत्पादनाचा फरक मिळण्याकरता नमुना 10 सोबत अर्ज शासकीय कर्मचारी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते ते त्या कार्यालय प्रमुखांकडे करावा. दिनांक 1/1/16 व त्यानंतर सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास
त्याच्या कुटुंबाला देय असणाऱ्या मृत्यू उत्पन्नाबाबत महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 112(2) मधील तक्त्यात खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. अर्हताकारी सेवेचा कालावधी, मृत्यू उत्पादनाचा दर, सेवा 1 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या दुप्पट, सेवा 1 वर्षापेक्षा जास्त व 5 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 6 पट, सेवा 5 वर्षापेक्षा जास्त व 11 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 12 पट, सेवा 11 वर्षापेक्षा जास्त व 20 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 20 पट, सेवा 20 वर्षापेक्षा जास्त अर्हताकारी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक 6माही कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या निम्न मात्र अंतिम वेतनाच्या 33 पटीच्या मर्यादित. ज्या मयत शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त व 11 वर्षापेक्षा कमी होती व त्यांचे शेवटचे वेतन रुपये 1,17,400 पेक्षा अधिक होते त्यांनाही लाभ होईल. 1,17,400 गुणिले 12 बरोबर 14,08,800. ज्या मयत शासकीय कर्मचारी सेवा 11 वर्षापेक्षा जास्त व 20 वर्षापेक्षा कमी होती व त्यांचे शेवटचे वेतन रुपये 70,200 पेक्षा अधिक होते त्यांनाही लाभ होईल. 70,200 गुणिले 20 बरोबर 14,04,000. ज्या मयत शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्ष व 3 महिन्यापेक्षा अधिक झाली असेल व त्यांचे शेवटचे वेतन रुपये 70,200 किंवा अधिक असेल तर त्यांनाही लाभ होईल. 70,200 भागिले 2 बरोबर 35,100 गुणिले 41 6 महिन्याचा कालावधी बरोबर 14,39,100. मयत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसदार कुटुंबाने आपल्या मयत पती किंवा पत्नी यांची शासकीय सेवेचा कालावधी व त्यांचे शेवटचे वेतन पाहून ज्या कार्यालयातून सेवेत असताना मृत्यू पावले आहे त्या कार्यालय प्रमुखांकडे अर्ज करावा. सेवा उत्पादन व मृत्यू उत्पादनाबाबत अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओ क्रमांक 8 आवश्यक पहा. पुढच्या भागात आपण कालबद्ध पदोन्नतीची माहिती घेऊ. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. मी त्यास उत्तर देईन. आपले प्रश्न कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.